तर पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामधल्या चांडोली या ठिकाणी अध्यात्माच्या नावाखाली महिलांचं शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। शिवदत्त आश्रमातील नवनाथ गवळी या भोंदू बाबा विरोधात पीडित महिलेनं राजगुरुनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। दोष निवारणाच्या नावाखाली शारीरिक संबंधांची मागणी करत विनयभंग केल्याचं पीडितेचं म्हणणं आहे। सुरुवातीला भीतीपोटी तक्रार दडपली गेली, मात्र नंतर संपूर्ण प्रकार उघड करण्यात आला। मात्र हे प्रकरण 8 महिन्यांपूर्वीचं आहे। या प्रकरणी आपल्याला अटक झाल्याचं भोंदूबाबांना स्पष्टीकरण दिलं आणि आता जामिनावर बाहेर असून जाणीवपूर्वक प्रकरण बाहेर काढल्याचं सांगत भोंदूनं वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। मला असं वाटतं की कोणत्याही महिलेवर जो प्रकार माझ्या बाबतीत झाला तो व्हावा नाही, म्हणून याच्यावर न्यायालयीन कारवाई झालीच पाहिजे। याचं हे आश्रम चांडवली येथे आहे, शिवदत्त आश्रम म्हणून। याला सगळे मामा मामा म्हणून बोलतात आणि याचे भोंदूगिरीचे प्रकार अजूनही चालू आहेत। बायकांची वारी उठवतो आणि बायकांना वशमध्ये करून घेतो आणि त्यांच्याबरोबर अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करतो। हा याचे गुंड पाठवतो, माझ्या मिस्टरांना धमकवतो। आम्ही कुठेही रस्त्याने गेलो तर ह्याचा आम्हाला त्रास आहे, याची माणसं आम्हाला येऊन धमकावतात। त्यामुळे याची कारवाई झालीच पाहिजे। हे जे आरोप आहेत हे 8 महिन्यापूर्वी या जागेच्या संदर्भात वाद झाले होते। समोर त्यांचा असा विषय होता का डायरेक्ट एक ट्रस्ट करून हा विषय इथं हे करू काय, परंतु अगदी ह्या लोकांनी माझ्याकडून जे इथं समजा मंदिरासाठी एक देणगी स्वरूपात काही दिलं असेल ते सुद्धा माझ्याकडून रक्कम मला हानमान करून माझ्याकडून जबरदस्तीनं चेक लिहून घेऊन ते सुद्धा त्यांनी परत घेतलेले। तर नवनाथ बाबा गवळी यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात खेड पोलीस स्टेशननं स्पष्टीकरण दिलंय। या संदर्भात जर महिला भीतीच्या छायेखाली असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही संबंधित भोंदू बाबावर कारवाई करू असं देखील आश्वासित केलंय। 19 ऑगस्ट 2025 या तारखेला त्या संबंधित महिलेने आपल्याकडे केलेली होती। त्यानुसार आपण गुन्हा पण दाखल केलेला आहे आणि तो गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पूर्ण कायदेशीर प्रक्रिया केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्या संबंधित आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र सुद्धा न्यायालयामध्ये सादर केलेलं आहे। आता सुद्धा त्या महिलेची किंवा इतर कोणाचीही या संदर्भात अशी काही तक्रार असेल तर त्यांनी कुठल्याही प्रकारे भीतीच्या वातावरणामध्ये न राहता पोलीस स्टेशनला संपर्क साधावा। या ठिकाणी पोलीस त्यांना पूर्णपणे कायदेशीर सहकार्य करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।